अमरावती शहरामध्ये कोरोनाचा महास्फोट होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यातच अमरावती शहरामधील तब्बल 65% भाग कोरोना बाधितांनी आता व्यापला गेलेला आहे। अशातच अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनाने युद्ध पातळीवर कार्य करण्यास सुरुवात केली आहे। महानगरपालिकेमध्ये गृहविलगीकरणामध्ये असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी खास वॉर रूम बनवून त्यामध्ये 20 मनपा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। तेथून घरी आलेल्या कोरोना बाधितांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। मात्र असे असताना देखील कोरोना बाधित रुग्ण घरात न थांबता बाहेर फिरत असल्याची तक्रार महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाली। यामध्ये न्यू सांगानीनगर तसेच तपोवन परिसरातील गृहविलगीकरणात असलेले बाधित नियमांचा भंग केल्याच्या तक्रारीवरून थेट महानगरपालिकेची टीम त्यांच्या घरी जाऊन धडकली। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्यासह मनपाच्या चमूने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांच्या घरावर धाड टाकली। यामध्ये दोन्ही परिसरातील बाधितांना विचारणा केली असता ते बाहेर फिरत असल्याने कोरोनाचा इतरांना संसर्ग होण्याची भीती असल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांवरही प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। दोन्ही बाधितांच्या घरासमोर गृहविलगीकरणाचे बॅनर लावून त्यांना 25,000 रुपयाच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली। हा दंड बाधितांना आता घर टॅक्स मध्ये समाविष्ट करून त्यांना हा भुर्दंड भरावा लागणार आहे। कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे मनपा ताफ्यासह रस्त्यावर उतरले आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्र तसेच जिल्हा या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्त यांचे दैनंदिन स्वरूपात ज्या बैठकी होत आहेत त्या बैठकींमध्ये होम आयसोलेशनमधील रुग्ण जे नियम पाळत नाही आहेत त्यांच्यावर कडक निर्बंध घालण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार होम आयसोलेशनमधील रुग्ण जर नियम पाळत नसतील, घराच्या बाहेर जात असतील किंवा स्वतःच्या घरावर बोर्ड लावत नसतील तर त्यांना किमान 25,000 रुपये दंड आपण करत आहोत। कारण त्यांना आपण होम आयसोलेशनच्या सुविधा देत असताना त्यांच्याकडून एक बंधपत्र भरून घेत आहोत। त्या बंधपत्रामध्ये त्या सर्व अटी शर्तींचं पालन करण्याचं त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे, पण त्यानुसार जर का ते पाळत नसतील तर समाजाला त्यांच्यापासून धोका आहे। कोरोना प्रसार तुमच्या समोर आहे, किती झपाट्याने पेशंट वाढत आहेत, त्यामुळे अतिशय कठोर अंमलबजावणीचे दिवस आलेले आहेत आणि त्यानुसार महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे। दैनंदिन स्वरूपामध्ये आपण होम आयसोलेशनच्या रुग्णांच्या घरावर बोर्ड लावण्याची प्रक्रिया सहाय्यक आयुक्तांमार्फत करत आहोत। तसेच ANM ते सकाळी घरोघरी जाऊन बैठकी देतात। दैनंदिन स्वरूपामध्ये जेही रुग्ण आपल्याला संपर्क करतात त्यांच्या आपण घरावर बोर्ड लावत आहोत। रोजच्या प्रमाणात 50 ते 100 बोर्ड लावण्याची कार्यवाही सुरू होते, परंतु जे रुग्ण स्वतः प्रतिसाद देत नाहीत किंवा बिनधास्तपणे कोरोनाच्या प्रसार करण्याची ज्यांची वृत्ती आहे त्यांच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हे तसेच 25,000 रुपये दंड देण्याचं प्रावधान करून त्यानुसार आपण त्यांना शिक्षा म्हणून किंवा एक पनिशमेंट म्हणून त्यांच्या विरोधात आपण कारवाई सुरू केलेली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।